माझं सरकारला जाहीरपणानं सांगणं, एक, मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करायचा आहे. एक, 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची, कॅश. पिकं जळाले ना पाण्याने, 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले दोन. मनोज जरांगे बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं, आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं की नाही, आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कुणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. सरसकट कुणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं, त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगत आहेत, आपल्या आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडंच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले दोन काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहीचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहीचं सोनं गेलं, घरातल्या भांडे बासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचं भितडं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेले. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय. चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा. आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा. ज्याला 20,000 पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा, 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलांगडा होणार आहे का? पगार फुकटात. हे वावर कुठंतरी हडपिलेला असन, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिकृत सापडीला असन. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे,
10 लाख. या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकडं हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, हे नोकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा, टोटल 1,000 रुपये ठेवू नका, त्याचे 1/4 हिस्सा कापून टाका आणि शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याचं कुठं गाबाळ आणि तू त्याचे पात्राट खायची येळ आली आणि तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला 5 रुपये द्यायचे, तो जळ काढी लागली काय तिकडं? आणि तो पोराचा टायरच एक लाखाचं आहे गाडीचं. ही केव ना ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्याव. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिन येतं, तो कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवून अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव